राम राम. जय शिवराय. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तमिळनाडूमध्ये साजरा होणारा हा आमचा शेवटचा गुढीपाडवा असल्यामुळे हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायचा असं ठरवलं. काल रात्री इथे इतका मुसळधार पाऊस आणि वादळ झालं की सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. तुम्ही पाहू शकता या पावसामुळे सगळीकडे झाडं वगैरे पडले होते. सणासुदीच्या वेळी असा पाऊस होईल असं वाटलं नव्हतं. पण असो, नवीन वर्षाचं उत्साहात आणि आनंदात स्वागत करूयात असं म्हणत मस्त तयारीला लागलो. देवपूजा वगैरे आवरून रांगोळी काढायला बसले. आता बघू अक्षदाची रांगोळी कशी येते नाही का? तशी तर मला काही जास्त रांगोळी काढायला जमत नाही, पण तरी 1 तास बसून रांगोळी पूर्ण केली. त्यात मला कलरसुद्धा व्यवस्थित भेटले नव्हते. इथे खूप पिठासारखे बारीक असे कलर भेटतात. ते भरता पण येत नव्हते, पण कशी तरी रांगोळी पूर्ण केली. आणि हा आहे आपल्या रांगोळीचा फायनल लुक. हे बघा. अरे हा नाही, हा आहे. त्यानंतर लगेचच झटपट स्वयंपाक आवरून घेतला. तर तिथे अजून एक गोंधळ झाला. आमच्या ओनरच्या इथे एक ताई येतात कामाला. त्यांनी मी काढलेली रांगोळी बघितलीच नाही आणि फरशी धुवून काढली. मग त्यांच्या गॅलरीमधून सगळं पाणी आमच्याकडे आलं आणि माझी पूर्ण रांगोळी वाहून गेली. सगळी मेहनत वाया गेली. खूप वाईट वाटलं, पण हार न मानता मी पुन्हा एकदा कशी तरी साधी रांगोळी काढली. आजचा दिवस खरं तर खूप अनपेक्षित गोष्टींनी भरलेला होता. पण देवाची इच्छा म्हणत पुन्हा एकदा सगळी गुढीपाडव्याची तयारी सुरू केली. गुढी उभारून झाली. मस्त आम्ही दोघांनी गुढीची पूजा करून घेतली आणि नैवेद्य ठेवला. आजच्या नैवेद्यामध्ये आपण बनवलं होतं श्रीखंड, चपाती, बटाट्याची भाजी, वरण, भात, भजी आणि पापड. तमिळनाडूच्या आठवणीसोबत आम्ही आमचा हा शेवटचा पाडवा इथे साजरा केला. पुढच्या वर्षी आपण आपल्या महाराष्ट्रात, आपल्या माणसांमध्ये हा सण साजरा करणार आहोत. थोडंसं इमोशनल आहे, पण तितकंच एक्साइटिंग सुद्धा. संध्याकाळी गुढी उतरवून घेतली आणि गाठीच्या गोडव्याप्रमाणेच गोड असा गुढीपाडवा साजरा झाला. तर असा होता हा आमचा तमिळनाडूमधला शेवटचा गुढीपाडवा. धावपळ झाली, पण सणाचा उत्साह मात्र अजिबात कमी नाही झाला. पुढच्या वर्षी भेटूया थेट महाराष्ट्रात. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.